शेतकरी मित्रांनो, मागच्या आठवड्यात कांद्यावरची निर्यात बंदी फक्त गुजरातसाठी उठवण्यात आली होती। गुजरात राज्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांचे कांदा आता ते एक्सपोर्ट करू शकणार होते, त्यांच्यावरची बंदी उठवण्यात आली होती आणि त्याच्यावरनं मोदी सरकारला खूप काही ट्रोल करण्यात आलं होतं। आणि साहजिकच आहे, फक्त एका राज्यासाठी जर तुम्ही काम करत असाल, देशाचे पंतप्रधान असून, तर हे ट्रोल करण्यासारखंच आहे। तुमची जी काही गरिमा आहे, तुमचे जे काही पंतप्रधान पद आहे ते फक्त पंतप्रधान नसून ते तुम्ही एका राज्याचे सीएम म्हणून जसं काही काम पाहताय। आणि म्हणून आता अपडेट असा आहे की लेटेस्ट अपडेट आहे, कांद्यावरची जी निर्यात बंदी आहे ती निर्यात बंदी उठवली, बट त्याच्या अगेन्स्ट जी काही एक्सपोर्ट ड्युटी होती, एक्सपोर्ट ड्युटी देखील वाढवण्यात आली। सविस्तर मध्ये जाणून घेणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचा बटन पण ऑन करा। कांद्याची निर्यात बंदी तर उठवली, बट कांद्या संदर्भात सरकारनं कांद्याच्या निर्याती बंदीवर जे काही मोठी एक्सपोर्ट ड्युटी होती, एक्सपोर्ट ड्युटी ही वाढवली। तर आता दुसऱ्या बाजूला $550 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी ही केंद्र सरकारने लागू केली आणि त्याचा जो काही तोटा आहे तो शेतकऱ्यांनाच याचा भोगावा लागणार आहे। निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किमती वाढणार नाही याची दक्षता सरकारने घेतल्याने असं बोललं जाते, बट जरी त्यांचे भाव वाढले नाही तर शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसानच असणार आहे। जो काही एवढा दिवस शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे, ओके, 7 डिसेंबर 2023ला सरकारने याच्यावर बंदी लावली होती, म्हणजे जवळपास 1.5 वर्षापूर्वी याच्यावर बंदी लावली होती। आता सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत ना, आणि या निवडणुकांच्या काळात सरकारनं हा निर्णय घेतला आहे, कारण की त्यांना त्यांची छवी चांगली दाखवायची। कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली आहे, मात्र $550 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क हे ठेवण्यात आलंय। या निर्यात मूल्याच्या कांद्याची निर्यात करणं शक्य होणार आहे का? दरम्यान केंद्र सरकारनं 7 डिसेंबर 2023ला जी निर्यात बंदी लागू करण्यात आली होती याचा मोठा फटका शेतकरी यांना बसला होता आणि निर्यात बंदी जे काही होती त्याच्यानंतर हा सगळ्या देशात बसत होता। NCELच्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती, मात्र याबाबत अनेक तक्रारी येत होत्या। अखेर काल रात्री केंद्रीय सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतलाय। आता कोणत्या 6 देशांमध्ये निर्यात बंदी करू शकणारे शेतकरी ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। कोणत्या 6 देशांमध्ये तुम्ही तुमच्या कांद्याची निर्यात करू शकणार आहे। तर कांद्याच्या निर्यात बंदीवरील असतानाही सरकारने शेजारील 6 देशांचे कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे। सुमारे 1 लाख टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे। यात बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका या 6 देशांचा समावेश आहे। या सर्व 6 देशांना शेजारी 99,150 टन कांदा निर्यात केला जाणार आहे असं सरकारकडून सांगण्यात येतले। बट आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही निर्यात बंदी 2023 पासून लावलेली होती ती आता केंद्र सरकारने उठवली आहे। कुठे ना कुठेतरी केंद्र सरकारला आता जाणीव झाली की शेतकरी एकटा आपण शेतकऱ्याला काही देत नाहीये, शेतकऱ्यांना थोडकी मोडकी मदत जी काही ते रडून रडून देत असतात, आणि आता आपण जर असं नाही केलं तर इलेक्शनमध्ये त्याचा नक्कीच फटका बसणार आहे। पण तरीही मी तुम्हाला आवाहन करतो मित्रांनो की इलेक्शनला वोटिंगला जात असताना नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच मतदान करा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।